तर शिवाजी पार्कवर सध्या गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील दाखल होणार आहेत। आंदोलनाच्या ठिकाणी ज्या प्रकारे शिवसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे जेन झी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येतेय असं सध्या आपल्या प्रतिनिधींकडून कळत आहे। दृश्यांमधून सुद्धा आपल्याला याची कल्पना येऊ शकेल। त्यामुळे इथे पक्षाचे झेंडे दिसतायत, त्याचप्रमाणे भारताचे झेंडे, देशाचे झेंडे घेऊन देखील तरुणाई या ठिकाणी आलेली आहे। आणि आताच काही तरुणांशी आणि पालकांशी जसा आपण संवाद साधतोय त्याच्यातून त्यांच्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यातून शिक्षण व्यवस्थेमध्ये जी काही गोंधळाची परिस्थिती आहे ती सुधारावी आणि त्यासाठी एकत्रितपणे आवाज उठवावा अशीच भूमिका या तरुणांची असल्याचं दिसतंय। या ठिकाणी नेमकं काय घडतंय थेट प्रसारण सध्या आपण बघतोय शिवाजी पार्कात। तर आंदोलकांची जी प्रमुख मागणी आहे त्याच मागणीची घोषणा या ठिकाणी दिली जाते आहे। रिजाइन करो अशा घोषणा या ठिकाणी सुरू आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी या आंदोलकांनी पहिल्या दिवसापासून लावून धरलेली आहे। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेले हे आंदोलन आणि त्याला सोनम वांगचुक यांनी दिलेला पाठिंबा, या आंदोलनामध्ये त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग, गेल्या 21 दिवसांपूर्वी त्यांनी सुरू केलेलं उपोषण आणि काल त्यांना सरकारने आंदोलनाच्या ठिकाणावरून हलवलं आणि दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं। ज्या प्रकारे त्यांना पोलिसांनी तिथून हटवलं त्यानंतर तरुणाई आणि आंदोलक अधिकच आक्रमक झाले आणि अभिजित दिपकेंनी पुन्हा एकदा स्वतःच आपण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि याचे पडसाद आता देशभर कशा प्रकारे उमटतायत हे आपण बघतो आहोत। हे सगळे राजकीय पडसाद आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं या आंदोलनाला बळ देण्यासाठी मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय आणि दुपारी 4ची वेळ या आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे आणि सध्या आपण बघतोय शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणावर तरुणाई या ठिकाणी जमा झालेली आहे आणि व्यासपीठावरून सध्या घोषणा द्यायला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील येणार आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर सर्व महत्त्वाचे पदाधिकारी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतील। काल नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन ठाकरेंनी केलेलं होतं आणि त्यानंतर आता सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। ये वाला मुझे अच्छा लगा, रिजाइन लो नरेंद्र मोदी जी, रिजाइन लो। सही है कि नहीं? रिजाइन लो। और हम रिस्पेक्टफुली बोलेंगे, ठीक है? किसी को हर्ट नहीं करना है, ठीक है? अच्छे से रिजाइन लो। हाँ भाई, ये बड़ा अच्छा लगा, है कि नहीं? रिस्पेक्टफुली रिजाइन लो। ओके, रिजाइन लो। रिजाइन दो। ठीक है। सपोर्ट करो। रिजाइन लो। भारत माता की। इससे ज्यादा टर्न नहीं होगा क्योंकि ये खंबा है। वो अंधे। ठीक है। जय भवानी। रिजाइन लो। ओके, रिजाइन दो। अरे सपोर्ट करो। तर कशा प्रकारे घोषणा दिल्या जात आहेत आणि या घोषणांना उपस्थितांकडून प्रतिसाद दिला जातोय हे आपण बघतोय। अजय माने सध्या आपल्या सोबत आहे। अजय, सध्या जोरदार घोषणा दिल्या जात आहेत आणि या ठिकाणी गर्दी देखील वाढायला सुरुवात झाली आहे का? नेमक्या कशा प्रकारे प्रतिसाद शिवसैनिकांनी आणि इतर सर्वसामान्य आंदोलकांनी, विद्यार्थ्यांनी, विशेषतः जेन झीनं दिल्याचं दिसतंय?
आपण जर पाहिलं अमोल, मी खरं तर लॉंग शॉट्स तुला दाखवतो की केवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे प्लाकार्ड, वेगवेगळ्या घोषणाबाजी या सगळ्यांसोबतच जी आहे ती सगळी मंडळी आताही आंदोलन करताना पाहायला मिळते। साम्या कोरडे आपल्यासोबत आहे। साम्या, तू सुद्धा या आंदोलनात सामील झालेली आहे। शिवसेनेचं आंदोलन आहे पण मोठ्या प्रमाणात जेनझी सुद्धा दाखल झालेले आहेत, काय भावना आहेत? कालच मी दिल्लीच्या जंतर मंतरला जाऊन आले। परवा रात्री मी तिकडे होते त्यावेळेस सोनम वांगचुक सरांना बघितलं, ते उपोषणाचा त्यांचा 20वा दिवस होता। आम्ही त्यांना सकाळी भेटायला जाणार होतो तेव्हा त्यांना सकाळी 7 वाजता ज्या पद्धतीने उचललेलं आहे, तर हे आंदोलन आता एखाद्या आयडियोलॉजीचं किंवा एका पक्षाचं नाही राहिलेलं आहे। हे बियॉन्ड पार्टी लाईन्स गेलेलं आंदोलन आहे आणि त्यामुळे हे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ठेवलेलं आंदोलन आहे, पण भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटनेतर्फे आम्ही सामील झालेलो आहोत। संपूर्ण देशामध्ये नीटची परीक्षा लाखो विद्यार्थी देतात। 20 विद्यार्थ्यांनी या स्कॅममुळे या देशात आत्महत्या केलेली आहे। गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही खूप मोठी आशा असते, MBBS डॉक्टर होणं ही देशाला काळीमा फासणारी घटना आहे। आपण काय मागतोय? एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामाच तर मागतोय। तुम्ही डायलॉग करायला येत नाहीयेत त्यांच्यासोबत, वरून ते आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करताय। हाच मुद्दा आहे, जसं साम्या म्हटली की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठीच हे आंदोलन आहे आणि ह्या शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आता हा सगळा विद्यार्थी समुदाय किंवा हे सगळे आंदोलक मंडळी या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळतात। जरी हाक जी आंदोलनाची ठाकरे गटाने दिली असली तरी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे ते ह्या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळाले। अमोल, जसं तू म्हणाला की जेनझी क्राऊड, मी आंदोलनाच्या आत हा संपूर्ण कॅमेरा आपला घेऊन जातोय की आंदोलनात सध्या आता एकदम ग्राउंडवर वातावरण कसं आहे। प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळे बॅनर जे आहेत ते हातात घेऊन भरलेला उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नफरत भरी सरकार को हमें प्यार से जगाने आए हैं, टू रेसिस्ट फॅसिझम असे वेगवेगळ्या घोषणाबाजी या ठिकाणी। दुसरीकडे आपण पाहिलं तर अगदी लहान लहान पोरी आहेत, लहान लहान विद्यार्थी आहेत आणि ही सगळी विद्यार्थिनी जे आहेत या ठिकाणी या आंदोलनात जे ते दाखल झालेले पाहायला मिळतात। पुढे पुढे जसा हा कॅमेरा आत जाईल तसे वेगवेगळे घोषणाबाजी, वेगवेगळे प्लाकार्ड आणि हे चेहरे फक्त शिवसेनेचे नाहीत, तर हे चेहरे आहेत मुंबईच्या विद्यार्थ्यांचे, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, जे आज या आंदोलनात दाखल झालेले पाहायला मिळतात। दिल्लीत एक मोठं आंदोलन उभं राहिलं पण त्याच्यानंतर आता मुंबईत एक मोठा वर्ग जो आहे तो या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। सगळी मंडळी जे ती या ठिकाणी आंदोलनात दाखल झालेले, आपण काय भावना आहेत? आजच्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दाखल झालेले आहेत, सगळे तुम्ही लोक आंदोलनाला आलेले आहेत, मैं समझा नहीं। क्या कहना चाहेंगे? आज इतनी बड़ी तादाद में जो है लोग यहाँ पे रास्ते पे, स्टूडेंट रास्ते पे। मैं तो यहाँ पे डेमोक्रेसी के लिए आया हूँ और जो सैबोटाज हो रहा है हमारे डेमोक्रेसी को, उसके लिए यहाँ खड़ा हूँ, उसको प्रिवेंट करने के लिए खड़ा हूँ। पाहिलं तर लोकशाहीसाठी या ठिकाणी मी आलेलो आपल्याला पता आहे। तुम्ही हातात एक प्लाकार्ड पाहिलं, दिस इज माय होम, आय लव्ह माय कंट्री इनफ टू ऍडमिट इट्स ब्रोकन, काय सांगायचं याच्यातून? क्या कहना? आता सर्वांना आता सांगायचं काय, सर्वांना माहित आहे काय चाललं आहे ते, फक्त मीडिया बोलायला घाबरत आहे, लोक सुद्धा घाबरतो आहे बोलायला, पण आता घाबरायची गरज नाही आहे। लोकांना कळलं आहे काय आहे ते आणि आता जे काय आहे खुल्लम खुल्ला बोलायचं। दिल्लीच्या हा देश सध्या सडलेला आहे, सडू शकतो नाही, सडलेला आहे। आता आम्ही काय करणार त्याला? आम्हाला बाहेर जायचं नाही, सडला आहे, आमचं घर सडला आहे तर आम्ही साफ करणार ना, कोण साफ करणार? आम्ही नाही। खरं तर मोठा मुद्दा उपस्थित केलेला, मोठा आक्षेप आहे तुमचा की हा देश सडले, मग हे साफ कसं करणार? तुमचं मत काय? साफ कसं करायचं? सर्वप्रथम पॉलिटिशियनला साफ करा, जे गद्दार पॉलिटिशियन आहे, जे पॉलिटिशियन आहे, जे करप्ट आहे, आम्हाला माहित आहे कोण करप्ट आहे। अनेक मुद्दे आहेत, पुन्हा एकदा आंदोलनाची ही दृश्य दाखवतो। निश्चितपणे अजय, या सगळ्या आंदोलनावर आपलं लक्ष राहील। अतिशय तीव्र भावना आंदोलकांच्या आहेत आणि या सगळ्या भावना आपण ABP माझाच्या माध्यमातून ते मांडतायत। या सगळ्या आंदोलनावर आपलं लक्ष राहीलच। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी तुझ्याकडे आम्ही येत राहू।